आपण ऐकत आहात रेडिओ मराठवाडा, आवाज महाराष्ट्राचा. श्रोते हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने ऐकूयात कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते आणि विचारवंत डॉक्टर गिरीश मोरे यांनी व्यक्त केलेले आपले विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रेडिओ मराठवाडा या माध्यमातून मी आपणाबरोबर राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर संवाद करतो आहे. भारत हा राष्ट्र म्हणून निर्माण होण्यापूर्वी तो वेगवेगळ्या भेदांमध्ये विभागलेला होता. धर्मभेद, जातीभेद, भाषाभेद, प्रदेशभेद अशा वेगवेगळ्या भेदांमध्ये विभागलेला भारत धार्मिक कायद्यांवर चाललेला होता आणि म्हणून अशा भेदांवर आधारलेल्या प्रदेशाला राष्ट्र निर्माण होण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या विभाजनावर मात करून भारताला राष्ट्र म्हणून उभा करण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. एखाद्या भूप्रदेशाला जर राष्ट्र व्हायचं असेल तर तिथल्या सगळ्या लोकांना काही समान तत्वात एकत्र बांधलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीय माणसाला एका समान तत्वात बांधलेलं आहे. त्यातलं पहिलं तत्व आहे सामाजिक न्यायाचं, समान न्यायाचं. सर्वांचंच हित साधलं पाहिजे असा समान न्याय निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेला आहे. व्यक्ती कोणत्याही जातीची असो वा धर्माची असो, तिला समान न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे. शिवाय हिंदू असो वा मुसलमान असो किंवा कुठल्याही जातीचा माणूस असो, त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण झालं पाहिजे आणि ऐक्य निर्माण होण्यासाठी सामाजिक पुनर्रचना केली पाहिजे आणि ही सामाजिक पुनर्रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि भारत एक राष्ट्र झालेलं आहे. तिसरं तत्त्व होतं भाषेचं. राष्ट्र बांधणीसाठी एका भाषेची गरज असते तर राष्ट्रीय भावना वाढीस लागते. त्यासाठी सर्व भारतीय माणसाला विशिष्ट एक भाषा असली पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी बोलून दाखवला. अन्यथा कानडी आणि मराठी भाषिकांचा जसा वाद होतो तसाच वाद संबंध भारतामध्ये झाला असता. कालांतराने हिंदी भाषा भारताला मिळाली आणि एक राष्ट्र निर्माण होऊ शकलं. चौथं तत्त्व आहे राष्ट्रीय उत्सवाचं. एखादा धार्मिक सण किंवा धार्मिक उत्सव म्हणजे भारताचा राष्ट्रीय उत्सव असू शकत नाही. भारताचा राष्ट्रीय उत्सव हा सर्व भारतीयांचा एक असला पाहिजे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडलेले आहेत. चौथं तत्त्व राष्ट्र निर्माणातलं ते तत्त्व आहे ते म्हणजे राष्ट्रातील वेगवेगळ्या समस्यांचं उच्चाटन करणं. माणसे जोडण्यासाठी किंवा राष्ट्र निर्माण होण्यासाठी त्या राष्ट्रातील वेगवेगळ्या समस्या शोधून त्यावर उपाय निर्माण केले पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या समस्या शोधल्या आणि त्यावर उपाय निर्माण केले आणि भारताला एक राष्ट्र म्हणून सिद्ध केलेलं आहे. कोणत्या समस्या भारतात होत्या? सगळ्यात महत्त्वाची पहिली समस्या होती ती म्हणजे भारत हा पारतंत्र्य होता. भारतात धार्मिक कायदे होते, भारतात जातीय विषमता होती, अस्पृश्यता होती, भारतामध्ये विश्वासू नेतृत्वाचा अभाव होता, लोकशाहीचा अभाव होता, भारताला संविधान नव्हतं, पाण्याचा प्रश्न मोठा होता, स्त्रियांची अवनती होती, शेती शेतकऱ्यांचे प्रश्न होते, मजुरांचे प्रश्न होते, शिक्षणांचे प्रश्न होते. असे कितीतरी प्रश्न भारतात होते आणि असे प्रश्न घेऊन एखादा प्रदेश राष्ट्र म्हणून उभा राहू शकत नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं. हे सगळे प्रश्न बाबासाहेबांनी शोधले आणि या प्रश्नातून भारतीय माणसांना बाहेर काढण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती. ईस्ट इंडिया कंपनीनं भारताला किती लुटलेलं आहे याची नोंद त्यांनी केलेली आहे. इंग्रजी हे धूर्त होते, स्वार्थी होते, लुच्चे होते हे पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र इंग्रजांकडून सत्ता काढून घ्यायची आणि कुणाकडे द्यायची हा प्रश्न बाबासाहेबांच्या पुढे होता आणि म्हणून व्यापक सत्ता निर्माण झाली पाहिजे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेला आहे.
वैयक्तिक स्वार्थापेक्षा देश हा कधीही मोठा असतो हे तत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाळलेलं आहे. त्यासाठी भारतीयांना स्वयंशासन करायचं असेल तर स्वराज्य मिळवलं पाहिजे हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी बोलून दाखवला होता. भारतीयांना संविधान जर मिळालं तर माणूस हा एक येऊ शकेल असं बाबासाहेबांना वाटत होतं. त्यामुळं संविधान निर्माण करण्याचं फार मोठं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. इंग्रज असताना इंग्रजांचे कायदे होते, ते गेले तर धार्मिक कायदे पुन्हा येतील ही भीती बाबासाहेबांना होती आणि म्हणून भारतीय संविधान निर्माण करून भारतीय माणसांचे कायदे निर्माण करण्याचं फार मोठं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. राष्ट्र निर्माण होण्यासाठी माणसं जोडली पाहिजेत आणि माणसं जोडण्यासाठी सर्वात मोठा अडथळा कुठला असतो? धर्मग्रंथांचा असतो किंवा श्रद्धास्थानांचा असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील श्रद्धास्थाने आणि धर्मग्रंथ यांना अत्यंत दुय्यम मानलेलं आहे आणि भारतीय संविधाना सर्वोच्च ठिकाणी ठेवलेलं आहे. भारतामध्ये लोकशाही निर्माण झाली पाहिजे तर ते राष्ट्र होऊ शकतं. एक व्यक्ती एक मूल्य हा न्याय लोकशाहीसाठी आवश्यक असतो. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला. सर्वांना समान मूल्य दिलेली आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यातली विषमता ही सुद्धा राष्ट्र निर्माणासाठी फार मोठी घातक गोष्ट असते. हिंदू कोड निर्माण करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समता निर्माण केली. प्रादेशिक वाद हा सुद्धा राष्ट्र निर्माणातला फार मोठा अडथळा असतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषा बोलणाऱ्या समूहाची वेगवेगळे राज्य निर्माण करण्यासाठी भाषावार प्रांतरचना हे तत्त्व पुढे आणलेलं आहे. कामगार खात्याचे मंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी कायदे केलेले आहेत. जल आयोग आणि केंद्रीय वीज प्राधिकरणाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची मांडणी केलेली आहे. शिक्षणाची जबाबदारी ही सरकारच्या खांद्यावर असली पाहिजे. अशा अनेक समस्यातून भारतीय माणसाला, भारतीय भूप्रदेशांना एका तत्वात, समान तत्वात बांधण्याचं फार मोठं कार्य बाबासाहेबांनी केलं आणि आज भारत एक राष्ट्र म्हणून अत्यंत सन्मानानं वाटचाल करीत आहे. याच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किती मोठं योगदान होतं हे सबंध भारतीयांनी समजून घेतलं पाहिजे. या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र निर्माणकर्ते होते हे लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद. आत्ताच आपण कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते आणि विचारवंत डॉक्टर गिरीश मोरे यांनी व्यक्त केलेले विचार ऐकले. आपण ऐकत आहात रेडिओ मराठवाडा, आवाज महाराष्ट्राचा.